नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग 6 पर चक्का जाम आंदोलन। गोंडखेरी बाईपास 3 घंटों से बंद। वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता भारी संख्या में शामिल। ड्राइवर संगठनों की ओर से देश भर में हड़ताल जारी। हिट एंड रन कानून के विरोध में वाहन चालकों की हड़ताल। वाड़ी में भी दिख रहा व्यापक असर। ड्राइवर यूनियन ने सरकार के खिलाफ की नारेबाजी। काला कानून वापस लेने की मांग। हिट एंड रन कानून के विरोध में वाहन चालकों ने सोमवार सुबह से हड़ताल शुरू कर दी है। शहर में इसका मिला जुला असर देखने को मिल रहा है। नागपुर अमरावती हाईवे मार्ग पर भी व्यापक असर देखने को मिल रहा है। गोंडखेरी बाईपास पिछले 3 घंटों से बंद पड़ गया है। इस प्रदर्शन में अब विभिन्न संगठनों के साथ साथ वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता भी भारी संख्या में शामिल हो गए हैं, जिससे तनावपूर्ण माहौल पैदा हो गया है। तो वही मोटर व्हीकल एक्ट के नए प्रावधान के विरोध में ट्रांसपोर्टर भी इस हड़ताल में उतर गए हैं। वाहन चालकों ने बताया कि हमारी मांग जब तक पूरी नहीं की जाएगी तब तक हड़ताल जारी रहेगी। सरकार द्वारा कानून में किए गए संशोधन के तहत सड़क हादसे के बाद मौके से भागने वाले चालकों को 10 साल की सजा और 8 लाख रुपए के जुर्माने का प्रावधान किया जा रहा है। हमारी मांग है कि सरकार इस काले कानून को वापस ले। एक्सीडेंट की घटना ड्राइवर कभी भी जानबूझकर नहीं करते। वाहन चालकों के विरुद्ध एक्सीडेंट करने पर कानून में किए गए संशोधन को निरस्त किया जाए। दुर्घटना के बाद चालक मौके से नहीं भागे तो जमा हुई भीड़ मारपीट करने के साथ कई बार जान तक ले लेती है। हा रस्ता थांबवून तुम्ही काय जे लोक जाणार आहेत रस्त्यावर त्यांना त्रास देत असं वाटत नाही आम्हाला कोणाला त्रास द्यायचा। आता ऐका, आमची तुम्हाला ही विनंती आहे, तुम्ही हा रस्ता रिलीज करावा लोकांना, सामान्य माणसाला, जेणेकरून ड्रायव्हर गाडी नाही चालवणार सर तर गाडी कसं नाही टान प्रश्न ऐका, ड्रायव्हर गाडी चालवणार नाही, मार्ग काढायला लागणार आहे का नाही, मार्ग काढायला लागणार आहे का नाही, मार्ग जर आपण एकत्र बसून सोल्युशन केलं तर निघणार आहे। नाहीतर तुम्ही असं बसून राहिला तर कसं होईल सांगा बघू। आम्हाला रोडवर बसण्याचा बसवणार कोण आहे? अमित शहाजी। आमचं असं म्हणणं आहे की जेणेकरून त्यांनी जे प्रस्ताव पास केला त्यांनी असं म्हणावं की बा हे जे कानून आहे ते सध्या वापस आहे। जेव्हा या ड्रायव्हर लोकांचं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांनी इथे यावं आणि यांच्या मुद्द्यावर काहीतरी घोषणा द्यावी की आम्ही तुमच्या मुद्द्यावर आम्ही 100% समर्पित आहोत आणि त्यांनी हे आंदोलन तोडावं। कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी इथे यावं। बघा मी तुम्हाला सांगायला बोला हा जो झाला तुम्ही जाम करा किंवा तुमचं जे संविधानिक मार्गाने चाललंय ते एका साईडला थांबून एका साईडला आमचा त्याला चुकून विरोध नाही। तुम्ही स्वतः उभे राहा। एसटी मधील लोक बघा, लहान मुलं बघा, लहान मुलं चाललेत चालत ॲम्ब्युलन्स मध्ये एखादा तुमच्या माझ्या घरातला असेल, तुमच्या एखादी डिलिव्हरी महिला असेल, तिला वेळेवर हॉस्पिटलच्या जे काही आहे आम्ही त्याला सोडून चुकी याच्यामध्ये सांगा। हॉस्पिटलचे जे काही अडचणी जो काळा कानून लावलेला ड्रायव्हर हे पहल केलेली आहे। जो कानून त्यांनी आणलेला प्रस्ताव पास करण्यासाठी 10 लाख रुपये जुर्माना आणि 10 वर्ष सजा हे कानून मागे घेण्यात यावं आणि ड्रायव्हर याच्यासाठी आम्ही हे काम केलेलं आहे, जेणेकरून आमचे जे ड्रायव्हर चालवतात गाडी रात्र दिवस एक करून लोकांपर्यंत सामान पोहोचवणं, भाजीपाला पोहोचवणं, दूध पोहोचवणं आणि सवाऱ्यावर चालणं, पब्लिकला मारणं, जेणेकरून आम्हाला मारते जेणेकरून कानून वापस घेतला पाहिजे। असं म्हणणं आहे की 10 वर्षाची शिक्षा आहे, ते 10 वर्ष 7 वर्ष जे बी शिक्षा आहे ते अनिवार्य नाही आहे। कारण का बरं? कारण की चुकीने जो होते तो शिक्षा त्याला अवलंबित नाही म्हणू शकत आपण, कारण की ते चुकीने होते। ॲडव्होकेट सेनाड अध्यक्ष लोकजागृती मोर्चा हा सगळा इथला आंदोलनाचा भाग पाहिल्यानंतर ड्रायव्हर लोकांचं म्हणणं हे रास्त आहे असं माझं म्हणणं आहे। परंतु आता जे PSI आले आहेत ते आले होते, ते म्हणाले की तुम्ही खाली करा, मोकळं करा। म्हणतात तसं होणार नाही, तुमचे कुठेतरी कलेक्टरपर्यंत आमचं म्हणणं पोहोचलं पाहिजे। या सगळ्या लोकांचं हे बेरोजगार आहेत तर म्हणजे याच्यातले अर्धे दारू पिल्या म्हणणं कालची 31 आठवून आलेले अर्धे लोक आहेत, परंतु हे सगळे तरुण पोरं आहेत
बेरोजगार आहे, कसा तरी त्यांना रोजगार मिळालेला आहे, त्याच्या रोजगारावरतीच या नवीन नियमाप्रमाणे पालन आलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं हे कलेक्टरपर्यंत या पोरांचं म्हणणं पोहोचलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही नाही, तुमचे कोणीतरी अधिकारी DCP ACP बोलवा, जेणेकरून यांचं म्हणणं कलेक्टरपर्यंत जाईल आणि काहीतरी मार्ग निघेल असं म्हणणं माझं. ठीक आहे, काही मार्ग निघू शकतात का सर याच्या, म्हणजे ड्रायव्हर लोकांचं काही मार्ग निघू शकतात? बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. हां, ॲम्ब्युलन्स आहेत, परीक्षेचे विद्यार्थी आहेत, म्हातारे लोक आहेत, ज्या पोटाने गर्भवती महिला आहेत, या सगळ्यांसाठी रस्ता मोकळा केला पाहिजे. चलेगा हम लोग करेंगे. परिस्थिती अशी आहे, करेंगे और कर ही रहे सर हम लोग. इथून 150व्या नंबरवरती जर का ॲम्ब्युलन्स असेल तर ती कशी येईल हे लक्षात घ्या तुम्ही. रन अँड हिटचं जे बिल पारित केलं संसदेत त्याच्या विरोधात हा बंद आहे. अच्छा, ते वापस घ्यायला पाहिजेत, कारण की 7 लाख रुपये दंड म्हटल्यानंतर ड्रायव्हर रिटायर झाल्यानंतर त्याला 7 लाख रुपये नाहीत मिळलं. हां, तर तो 7 लाख भरून कुठून? प्रायव्हेट ड्रायव्हर आता जे आहेत त्यांना 3 आणि 4 हजार रुपये पगार मिळतो, तर त्यांनी 7 लाख रुपये जर ॲक्सिडेंट झाला तर भरायचे कुठून? महाराष्ट्र TV 24 के लिए आंचल लोखंडे, वाड़ी, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824.